दोघांवर एका सर्व दोघांनी म्हटलं की माताजी तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता. आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला साधारणपणे आतापर्यंत जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, काय काय केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रासाची. आणि ते काढायचं तर त्याला एक पुराण लागेल सगळं काही सांगायचं म्हणजे. आता ते एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे, ते एक मात्र, बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले की मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची वगैरे वगैरे अनेक पुराण आपल्याकडे लिहिली गेले. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत, काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारणच की जे शोधणारे होते ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं तेव्हा डोळस आले. आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणात तरी सगळं मिळवलेलं आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसंच मिळेल अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीचा नेहमी प्रवास करतो त्याला एरोप्लेनच्या प्रवासची काय कल्पना येणार? किती कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या सहयोगाचं. अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसत्या त्या तंगड्या तोडल्या, डोक्यावरून जर आले वर्षानुवर्ष, श्वासोच्छ्वास घेऊन आणि काय काय कल्पना केल्या, त्यांना सहयोगामध्ये माताजीच्या बोटाच्या सहाऱ्यावरती तिथे पोहोचवतात कशा आणि करतात कशा, त्याच्यावरती जर आश्चर्य झालं तर त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही. समाधीमध्ये 3 तऱ्हेच्या समाधी त्यांनी सांगितलेलं आहे. पैकी पहिल्यांदा ते म्हणतात, ही सगळी मंडळी, मी नाही म्हणत, ही लोक म्हणतात, की आधी सालोक्य समाधी होते. सालोक्य समाधीमध्ये माणसाला दिसतं. आता दिसणार कसं? मनुष्य म्हणेल दिसतं म्हणजे तुम्ही साक्षात तुम्हाला गणेश दिसतो, नंतर तुम्हाला पुढे गेलं की तुम्हाला कुंडलिनी दिसते, त्याच्या पुढे गेलं की तुम्हाला मग विष्णुलक्ष्मीचं दर्शन होतं. ही गोष्ट खरी आहे. सालोक्य समाधी जेव्हा माणसाला मिळते तेव्हा त्याला असं दिसतं. परवा मी आपल्याला सांगितलंय की 2 शिड्यांवरती पाय देऊन एक मनुष्य धडपडत धडपडत चालत आहे. शिड्या नाही, शिड्यापेक्षा मला भिंती, आणि त्या भिंतीने एक पाय इकडे दिला आणि एक पाय इकडे दिला, आणि मधोमध जे काही आहे ते त्याला दिसतंय पण त्याच्यामध्ये तो नाही. जी वस्तू तुम्हाला दिसते तिथे तुम्ही नसता. बाहेरून दिसणाऱ्याला ही बिल्डिंग दिसेल, पण जर इच्छा असेल तर तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे का? मग शेवटी धडपडत धडपडत तुम्ही असे वर चढत गेला तर एका स्थितीला पोचल्यावर, एका दशेत पोचल्यावर तुम्ही अगदी थकून तिथे गळून पडता. आणि तिथे गळून पडल्यावर तुम्ही त्या सर्व देवतांच्या जवळ आल्यासारखं तुम्हाला वाटतं. त्या ठिकाणी सामिप्य अशी समाधी घडते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कृष्ण इथं उभा आहे आपल्या शेजारी, कधी वाटतं इकडे राधा आली आहे, कधी दिसतं साक्षात तुम्हाला साईबाबा बसलेले आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही तिथे नाही जिथे ते आहे. सामिप्य स्थिती सुद्धा तुम्ही तिथे नाही तिथे ती मंडळी आहे. त्यामुळे तुम्ही ह्या विचारत असता की बा ते आले आमच्याकडे आणि त्यांनी आमचं हे कार्य केलं, आमच्या गोवऱ्या थापून दिल्या विठ्ठलाने. खरी गोष्ट आहे.
खोटं नाही, पण तुम्ही विठ्ठलाच्या हृदयात नाही गेलेले, त्याच्यातलं सौंदर्य तुम्ही पाहिलेलं नाही. कोरा कापून दिला तर काय झालं, काय विशेष घडलं? पण त्यावेळेला ती स्थिती होती की गौऱ्या थापायच्या होत्या म्हणून त्यांनी त्या थापल्या असं समजायचं. त्यावेळेला ही स्थिती नव्हती की हृदयामध्ये स्थान द्यायचं. तुम्हाला दर्शनं घडली, अबू दर्शन ही घडायला पाहिजे होती. जर त्यावेळेला दर्शनं घडली असती तर लोकांचा परमेश्वरावर विश्वास नसता, म्हणून दर्शनं दाखवली. पण वेळ बदलतो ना, आज तो समय नाही आहे, वेळ बदललेली आहे. आणि ह्या वेळेला काय झालं पाहिजे तर मनुष्याला तादात्म्य मिळालं पाहिजे. जर त्याला तादात्म्य नाही मिळालं तर परमेश्वरावरचा त्याचा सबंध विश्वास ढासळून पडतो. आणि परमेश्वर म्हणून कुणी वस्तू आहे, अहो बसा बसा, परमेश्वर म्हणून कोणी असं आहे बघा, बसा. मधूनच कुठेतरी उचलानी ऐकता आणि मध्ये बसायचं नाही, मागे बसायचं. परमेश्वर म्हणून कुणीतरी वस्तू आहे त्याचा विश्वास बसला पाहिजे, म्हणून त्यांची दर्शनं होतात. एका बोल तर एक ते सालोक्य समाधी आणि सामिप्य समाधीमध्ये एक विशेष तऱ्हेची माणसाला जाणीव होती. पण त्याच्यामध्ये त्याला गती होत नाही. जो दिसाय तिथूनच बघतोय. पहिल्यांदा दिसत नव्हतं, आता दिसतंय. पहिल्यांदा वाटत नव्हतं, आता वाटतंय की जवळ आहे. पण त्याची आतमधून गती होत नाही, प्रोग्रेस होत नाही, त्याचं इव्होल्युशन होत नाही, म्हणजे उत्क्रांती होत नाही. तेव्हा आता प्रश्न येतो की उत्क्रांती कशी होणार, ही तादात्म्याने होणार. ही तिसरी स्थिती आहे, त्याच्यामध्ये तादात्म्य झालं पाहिजे. आता तादात्म्य म्हणजे काय? तादात्म्य म्हणजे असं की ह्या सर्व शक्तींना वाद देणारे हे जे मोठे मोठे अवतार आहेत ते साक्षात परमेश्वराचे अंशच म्हटले पाहिजे, किंवा अंशापेक्षा मी त्याला परमेश्वराचे पहिली म्हणते, ऍस्पेक्ट आहे. तर हे जे तुम्हाला विष्णू स्वरूप किंवा गणेश स्वरूप किंवा ख्रिस्त स्वरूप हे जे काही दिसत आहे, हे त्या परमेश्वराच्या शक्तीला चालना देणारे, त्या शक्तीला आउटलेट देणारे आहे. पण त्या शक्तीतच तुम्हाला जर समावून टाकलं तर तादात्म्य स्वरूपत्व आलं. ती शक्ती जर तुम्ही झाला तर तुम्हाला तादात्म्य आलं. आता हे जितके काही देव देवता वगैरे आहेत हे त्याच निर्विकार निराकार शक्तीचे चालना स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये ती सर्वव्यापी शक्ती समावलेली आहे, ज्याला आपण म्हणू की इनफायनाईट इंटू फायनाईट, म्हणजे अमर्यादित जे आहे ते मर्यादित झालेलं आहे. अशी ही जी व्यक्ती आहे तिलाच आपण अवतार म्हणतो. पण त्यांच्यातही ती अमर्याद शक्ती आहे, तेव्हा त्या शक्तीतच तुम्हाला बुडवून टाकायचं, त्या शक्तीतच तुम्हाला तद्रूप करायचं, त्याच्या सागरात तुम्हाला एकाकार करायचं, म्हणजे सहयोग आहे. आता त्याला पद्धती अनेक आहेत लोकांनी काढल्या, काळावेळाप्रमाणे त्या जमल्या, ज्यांना जमल्या नाही तर नाही जमल्या. त्याची सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी ही पद्धत काढली होती की हे जे देव देवता आहेत त्यांचं वरण करायचं आणि त्यांना खुश करून द्यायचं. मंत्र जागरण करायची, मंत्राने त्यांना जागृत करायचं, त्यांना खुश करायचं, त्यांची स्तुती करायची. देवतांना स्तुती प्रिय असते असं एक लोकांना वाटतं. माणसाच्या जे बुद्धीला आलं त्या दृष्टीने त्यांनी केलं, तर स्तुती सुरू केली. त्यावेळेला अज्ञानी असल्यामुळे मनुष्याची बुद्धी एवढी वाढली नव्हती म्हणून म्हणा, त्या मनुष्याला एवढं काही समजत नव्हतं म्हणून म्हणा, परमेश्वराने एवढं काही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही की तुम्ही अनधिकार चेष्टेमध्ये त्याला आठवण काढता. आणि अनेक अवतार संसारात आल्यावर त्या लोकांनी काही लोकांना पार केलं, फार थोडे लोक. आणि हीच मंडळी पुढे जाऊन त्यांनी इतर लोकांना पार करायला सुरुवात केली. आपण असं म्हणू की परशुरामापासून ही गोष्ट सुरू झाली. परशुरामाचा जेव्हा अवतार झाला त्यावेळेला व्यक्तिगत अध्यात्माला सुरुवात झाली.
आणि लोक जंगलामध्ये जाऊन एक एकटे बसून अध्यात्म शिकू लागले. पण परशुराम अवतरण होतं आणि परशुरामाबरोबर दत्तात्रयांनी सुद्धा अवतार घेतले होते अनेक. त्यामुळे परशुरामाच्या अवतारामध्ये दत्तात्रयाचा सुद्धा सहयोग झाल्यामुळे एखादा कुठेतरी करोडो लाखो मध्ये एखाद्याला हे घटत असे आणि ते झालं म्हणजे तोही आपल्या जंगलात बसायचा. त्याच्या पुरताच तो फक्त त्याच्यावर मंडळी गेली की नीट व्हायचे, काय झालं तर बरोबर एक संत मनुष्य आहे त्याला नमस्कार केला पाहिजे वगैरे वगैरे. त्यांनी एक दोन कार्य मोठी अशी केली की ज्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत अशा दगडांना त्यांनी देवत्व आणलं, तिथे देवळं उभं केली. आता आपल्याकडे जसं आपण म्हणतो की गणपती आहेत, अष्टविनायक आहेत, ते खरे आहे, पण त्यांना ओळखून काढायला हीच मंडळी जी थोडीशी दोन चार होती, जी पार झालेली मंडळी होती, त्यांनी सांगितलं की बा हे आहे. त्यांनी पूजनाला सुरुवात केली, तिकडे देऊन उभारलं झालं. बर काही काही मोठे मोठे गुरु झाले, त्यांना म्हणता येईल काही लोक झाले मोठे. मग त्यांनी असा विचार केला की सर्वसाधारण माणसाला सुद्धा हे दिलं पाहिजे. आता ते बोलायचे तिथली गोष्ट आपण आहोत तिकडे. मग त्यांचे शिष्य झाले, त्यांचे शिष्य झाले, तीन चार ह्याच्यामध्ये जे खरं होतं ते गेलं चुलीत, आणखी जे नव्हतं ते सुरू झालं. खरं हे होतं की तुम्ही परमेश्वराला अनन्य भक्तीने पूर्णपणे शरणागत होऊन त्याला आठवण केली पाहिजे आणि त्याला पूर्णपणे हे मागितलं पाहिजे की मला तुझा आशीर्वाद म्हणजे, तुझा प्रेमाचा आशीर्वाद म्हणजे तुझ्यामध्ये तद्रूप होऊ दे, तुझ्याशी मला एक रूप होऊ दे, हेच एक मागणं होतं. ते नाही की माझ्या मुलाला नोकरीला. पण मनुष्य हळूहळू अत्यंत जडवादी होऊ लागला आणि जसा जसा तो जडवादी होऊ लागला तसा तसा त्यांनी परमेश्वराचा दोन वस्तूशी संबंध लावला. कसा लावला, कुठे लावला त्यातलं एक तर मला माहिती आहे, पण दुसरा तर मला माहिती नाही तो कुठे कधी कधी लावला. पहिल्यांदा त्यांनी सेक्सशी संबंध लावला देवाचा. आता देवाचा संबंध सेक्सशी काहीही नाही, अगदी नाही. पण ह्यानी लावला त्याला कारण असं की काही लोकांनी गणपतीला कुंडलिनी म्हणून निर्णय दिला. कारण नुसती सोन दिसली गणपतीची आणि त्याला म्हटलं की हे कुंडलिनीचं स्वरूप आहे आणि कारण ते सेक्सवर असतं म्हणून त्याचा सेक्सशी संबंध लावून ठेवला. पुष्कळ लोक म्हणतात की कंदामध्ये कुंडलिनी असते, म्हणजे नाहीच ते तिथे, तुम्ही डोळ्यांनी बघा ना, मी दाखवते तुम्हाला इथे उठताना. कंदाशी काहीही संबंध नाहीये, इथे श्री गणेशाला बसवलेला आहे. पण हे जे सुरुवातीला जो घोटाळा झाला त्याच्यामुळे सेक्सशी संबंध परमेश्वराचा लावून टाकला. बापरे बाप, म्हणजे केवढी मोठी घोडचूक आला, घोडचूक म्हणा की हत्तीचूक म्हणावी हे समजत नाही. परत चूक तर त्यांनी आपली भोळ्यापणात केली असेल, पण त्याचा परिणाम बघा काय झाला. आता त्याच्या परिणामाला तर बोर्डाला एक आर्टिकल लिहिणार आहे मी एवढं मोठं. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की सेक्सशी संबंध मग हे सगळे तांत्रिक आले, हे सगळे मानसिक आले. त्याच्यानंतर मग ते काही काही असे लोक किंवा आजच मी एक नवीनच ऐकलं की नवीन सून घरात आली की पहिले महाराजांच्याकडे हवेलीला जायचं ती. काय म्हणावं ह्या लोकांना, परमेश्वराच्या नावावर हे असले व्यभिचारी धंदे, म्हणजे व्यभिचाराचा आणि परमेश्वराचा संबंध लावणं म्हणजे हा माणसाच्या डोक्यात येऊ शकतो, जानवराच्या सुद्धा नाही येणार. म्हणजे हे कसं माणसाचं डोकं उलट बसवलेलं आहे की काय बसवलं देवानी ठीकच होतं, पण तुम्ही कसं उलट चालवता ते व्यभिचाराचा आणि परमेश्वराशी संबंध लावून ठेवलेला. इथपर्यंत त्याची कमाल केली की अश्वमेध यज्ञासारख्या यज्ञाला सुद्धा त्यांच्या तो सुद्धा सेक्सच एक्सप्रेशन आहे. शिव पार्वती सुद्धा सेक्सच एक्सप्रेशन, म्हणजे डोळ्या म्हणजे म्हणतात ना की सावन के अंधे को सभी हरा दिखाई देता, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर कोणी आंधळा झाला त्याला सगळं हिरवं दिसतं, तशात नाही. म्हणजे सगळं माइंड जे आहे, सगळं डोक्यातले विचार एकाच त्याच्या भोवती फिरतात. मग सगळं झालं. आता शिव पार्वतीचे झाले म्हणजे सगळ्यांना आणून तुम्ही सेक्सच्या ह्याच्यात चालून सोडून दिलं आणि अजूनही राजरोसपणे त्याच्याबद्दल लोक बोलतायत. त्यांना काही लाजा नाही वाटत त्याच्यावरती, आणखी पेपरच छापतायत की मुलाधारावरती कुंडलिनी हे त्यांना माहिती, मुलाधार चक्रात बसलेली आहे. आता काय सांगायचं, तुमच्या आईला तुम्ही सेक्सवर बसवता म्हणजे काय शहाणपण आहे तुम्हाला, आई पण आहे का नाही, मूर्खासारखे. हा एक महामूर्खपणा केला. आणि दुसरा त्याचा परिणाम म्हणजे ते मला माहिती कुठून आलं, पण एक तू पैशाशी संबंध देवाचा लावणं, कमाल आहे बा माणसाची, अगदी खरी कमाल आहे. अहो पैसे काय देवानी बनवले तर तुम्ही बनवले. पूर्वी पैसे विषय म्हणून काही वस्तू होती का जगामध्ये, त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लावता तुम्ही. अगदी डोकं आहे माणसाचं विशेष.
म्हणजे बिझनेसच करायचा मुळी. कोणी याला मनुष्य त्याला हवेल्या पाहिजे, त्याला मोटारी पाहिजे. इथपर्यंत असे धर्म जगामध्ये आहेत की तुमच्या गुरुला तुम्ही जे द्याल ते सुख तुम्हाला मिळेल. आणि ते कोणतं सुख? तर त्याला तुम्ही जर बायका दिल्या तरी मग इंग्लिश बायकांशी लग्न करायचे, नाहीतर फ्रेंच बायकांशी लग्न करायचं आणि तुम्हाला पुढल्या जन्मात ते मिळेल. मग त्या गुरुंना तुम्ही हिऱ्यामध्ये तोलायचं, मोत्यांमध्ये तोलायचं, त्यांना मग आता तिकडे ते तोलायला मिळेल की नाही माहित नाही, पण असले प्रकार. आणि राजरोसपणे सगळीकडे हे चालू आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कुणाला ऑब्जेक्शनच नाही. म्हणजे काहीतरी त्याला टाळतच तरी पाहिजे. बरं, आम्ही काही असं म्हटल्या बरोबर तुम्ही आमच्या गुरुला का म्हणता? काय हे गुरु का काय? पायाच्या खेकडाने सुद्धा मारण्याची मला इच्छा होणार नाही. असे घाणेरडे लोक आहेत, त्यांना गुरु म्हणून मिळवता तुम्ही. आणि मी जर म्हटलं की हा गुरुना उचलून समुद्रात फेका तर माझ्यावर बिघडतात. सगळ्या तुमच्या कुंडलीला तोडून तुम्हाला जन्मभरासाठी आणि नरकात टाकून ठेवलेला आहे. पण त्यांचाच उदो उदो चाललेला आहे. आणि खरा उदो उदो हे पैसे खाऊ आणि हे बायकांच्या ह्याच्यावर येणारे आणि दारू बसून पैकी. तिथे साक्षात एक आता गुरु महाराज एक आले होते म्हणे, तर ती बाई त्यांचे पाय चिपत होती, तिकडे ते दारू पित होते. त्या बाईला अक्कल नाही. आणि फार मोठी बाई आहे, सुशिक्षित. तिला एवढी अक्कल नाही, तिकडे आपण दारू पितो मी त्याचे पाय चिपते आणि त्याला शरणागती म्हणजे नरकच मिळणार की नाही तुम्हाला? अहो, काही डोकं आहे की काय? माणसाला काही विचार येत नाही म्हणजे काय? इतके मूर्ख कसे? हेही एक बाजू झाली. मग दुसरं करा. आता हेच मध्यवर्त सुरू झालं. डोळ्यामध्ये गणेशाची मूर्ती ठेवायची आणि घाणेरडेपणा करायचा त्याच्यासमोर. हो, म्हणजे चिरकालातला बालक म्हणतात त्याला. त्याच्यासमोर मजा नाही तुमची की तुम्ही काही घाणेरडे एक अक्षर बोलाल आणि त्याच्यासमोर घाणेरडेपणा केल्याबरोबर तो जो सडकतो मग म्हणायचं की नाही आम्ही आपले हाल करून घेऊ, आम्ही आपला सॅक्रिफाईस करतोय, किती सडकला तरी आम्ही घाणेरडेपणा करू. मग तो तिथं गेला त्या देवळात नाही जाते, उठले की मग चाललाय अनाचार. म्हणजे आम्ही तांत्रिक. त्यांच्यासाठी शब्द नाही या जगामध्ये. पण मनुष्य इतका मूर्ख आहे की त्याला हे सगळं आवडतं. मनोरंजन त्यांचं ह्या सर्व घाणेरड्या गोष्टींनी होणार. आणि पैशाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. देवळात गेले त्या ₹1.25 भाडे तुम्ही लोक ठेवलेले, तिथे पूजन आला, एवढे मोठमोठाले फोटो घेतलेले. ही मंडळी आली आणि त्यांनी पैसे घेतले की झाला तुमचा सगळा धर्म. वा आम्ही त्या लक्षाचे रुपये चढवले. हेही झालं. मग हवन आधी, पूजन आधी वगैरे गोष्टी सुद्धा त्याला काही अर्थ नाहीये, कारण तुम्हाला अधिकार नाही. हवन पूजन इतकंच काय, पण त्याचं नाव सुद्धा घेण्याचा तुम्हाला अजून अधिकार नाही. हवन पूजन कसं काढलंय? हवन पूजन तुम्ही जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये हात गोबळ. म्हणून या आपल्या देशामध्ये पुष्कळ अशा क्रांत्या झाल्या. म्हणजे त्याला ते धार्मिक म्हणतात, मी म्हणी त्या बौद्धिक क्रांत्या आहेत. त्यांनी सांगितलं हे सगळं तुम्ही अगदी सोडून टाकायचं, आणखी निराकार परमेश्वरात राहायचं. म्हणून आर्य धर्म अमका तमका काढला. पण ते काढून तरी परत तोच मूर्खपणा. नाव नुसतं बदलायचं, कोट बदलले म्हणून आतलं काय बदललंय का? नुसतं बाह्यातलं बदलून आतमध्ये तीच होती. निराकाराच्या गोष्टी करून तरी तुम्ही निराकारात उतरू शकत नाही. त्याच्यातही पैसे, पहिलं काम पैसे ऑर्गनायझेशनल. अरे पण तुम्ही करत काय आहात? एखाद्या तरी माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का? म्हणजे तुम्ही स्मगलिंग करा व्यवस्थित. आर्य समाजात स्मगलिंग केलेला काही हरकत नाही, आम्हाला हरकत नाही. फक्त काय? फक्त तुम्ही देवळात नाही राहायचं बस. मग आर्य समाजी तुम्ही फक्त. पण तुम्ही स्मगलराचा काही हरकत नाही. तुम्ही गळा कापला भावाचा काय हरकत नाही, आम्ही सपोर्ट करू. आम्ही तुमच्यासाठी केस लढवायला येतो, काय हरकत नाही. तुम्ही आपल्या सासूला मारता, ठीक आहे, काय हरकत. काहीही केलं तरी चालेल, फक्त तुम्ही एक करायचं की देवळात जायचं नाही. कबूल? वा, उत्तम. सगळ्या तऱ्हेचं लायसन्स मिळाल्यावरती मग आर्य समाज करायला काय हरकत आहे? इकडे तुम्ही धार्मिक होता, तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. एक क्लब मध्ये गेले आपले आर्य समाज क्लब, चाल इथे श्री स्मगलिंग केलं तर हरकत नाही, घाणेरडेपणा केला तर हरकत नाही, बायकांना इज्जत आबरू असली तर हरकत नाही. फक्त त्यांना मात्र चंदा द्यायचा, गुरूंना पैसे भरायचे. अशा रीतीने धर्माचं अत्यंत सुंदर रूप संसारात मांडून ठेवलंय सगळ्या.
आणि हे बघून परमेश्वराला वाटत असेल की बाप ही माकडं मी कुठे तयार करून ठेवली, एवढी मेहनत करून या माकडाला मी कुठं आणलेलं आहे, त्याला डोकं का नाही. धर्माच्या बाबतीत डोकं गहाण काय ठेवलंय सगळ्यांनी. झालं हे एक प्रकारचं हे सुरू. त्याच्यानंतर एक क्लास आली की सगळं जडवादी लोक सायन्स 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 मध्ये देवाला सुद्धा सायन्स मध्ये आणायला बघतात. अहो ज्यांनी संबंध सायन्स तयार केला त्याला कुठे तुम्ही ओढता इकडे. सायन्स काय किंवा संसारातला एक एक कण काय सारा त्याच्याच चरणात आहे ना. हो लोकांनी म्हणायचं आम्हाला दाखवायचा परमेश्वर आणून. तुम्हाला परमेश्वर आणून दाखवायला तुमची कमाई काय आहे. तुम्ही कोण, तुम्ही सायन्स आले ना, मग तुमच्यासाठी तयार आहे का अटॉमिक बॉम्ब वगैरे, हायड्रोजन बॉम्ब उभे राहा त्यांच्या समोर थरथरत. तुम्हाला देव कशाला पाहिजे दाखवायला. आणि देवाला काय पडलेलं तुमच्या समोर येऊन उभं राहायला. असे देवाला मानणारे असाल तर पहिले त्याच्या समोर आत्मसमर्पण करा. मोठे सायन्सवाले बनता तर तुमच्या समोर देव मुळीच येणार नाही. काय तो तुमच्या काय उजेला बसलेला. अरे जर तुम्ही त्याला मानलं असा नाही मानलं तरी जे शाश्वत आहे, जे सनातन आहे ते काय मिटणार आहे का. तुम्हीच मिटणार, परमेश्वर मिटणार नाहीये. तुम्ही काय परमेश्वरावर उपकार करत नाही की आम्ही परमेश्वराला फार मानतो म्हणजे आम्ही महामूर्ख आहोत. तुम्ही मानता म्हणजे जे साक्षात आहे हे सगळे जगातले ग्रह गोल आणि सूर्य आणि ही पृथ्वी आणि तुम्ही आम्ही बनवले ते कोण. आणि त्याला मानणारे तुम्ही कोण नाचताय. काय मनुष्याचा अहंकार आहे नुसता कलोसल. हिमालयापेक्षा मोठा अहंकार प्रत्येक माणसाच्या दोषात आहे. आता हे सगळे असे कलियुगामध्ये उगवलेले सगळे उत्तम फळ आहेत. तेव्हा आता बघा तुम्ही आता सहजयोग अशा स्थितीमध्ये मी तुम्हाला कुठे अध्यात्मात घातलं असतं तर एक तरी टिकला असता का असा विचार करणे. कारण त्याच्यात आधी लोकांवर चिमटे मारतात म्हणे. आधी चिमटे मारून बघतात, मग लटकवतात उलटे, त्याच्यानंतर खालून धुण्या, त्याच्यावर तुटले तर पुढे अशी स्थिती. तसं नको रे बाबा. मुलं माझीच आहेत ना, कशी असली वेणी वाकडी तरी माझी, कशी वागली तरी अज्ञानी. तेव्हा प्रेमाच्या वर्षावाशिवाय काही इलाज नाही असा विचार करूनच आम्ही आलो या संसारात. आणि म्हणूनच असाच विचार करून दर्शन करतोय तुमच्यावरती. आणि तुम्हाला तयारी केलाय की तुम्ही ते घ्यावं, त्या प्रेमाला आपल्यामध्ये स्थान देऊन स्वतःलाही सुंदर करून घ्यावं आणि दुसऱ्यालाही ते प्रेम वाटावं. आणि हे प्रेमाचे मोती सगळीकडे उधळत फिरावेत आणि सगळ्यांना ह्याचा लाभ बघा. तुम्हाला जे अनभ्य मिळेल त्याची किंमत तुम्हाला येणार आहे. त्या धडपडाला जाऊन विचारा म्हणजे सांगतील तुम्हाला. जे अजून धडपड सगळ्या तोडत आहेत त्यांना माहिती जे किनाऱ्यावर बसेल, पण तुम्ही फक्त तिकडे जाता परत चालले खाली. तेव्हा जरा नेटाने बसा. नुसतं तुम्हाला आम्ही कळसावर बसवले आहे तिथे सगळं एका बंडाला तुम्हाला नेलं, नुसतं बसले राहते. बसल्याबरोबर तुमच्या हातून जे चाललंय ते देत राहा लोकांना. किंवा असं समजलं पाहिजे की पाजळलेला दिवा तुम्ही खाली असा ठेवत नाही, तो मंदिराच्या वर ठेवतात. कारण तिथून लोकांना तो मार्गदर्शन करतो. जर आम्ही तुमचे दिवे पेटवले आहेत तर ते मार्गदर्शनासाठी, अंधेरी रात्रीवर मात करण्यासाठी. रस्त्याने ही मंडळी धडपडत आहेत त्यांचे मार्ग उजळण्यासाठी. ते असे वाया गळवण्यासाठी नाही, दुसऱ्यांची घरं जाळण्यासाठी नाही. पण सहयोगाबद्दल फार मोठी सर्कस सुद्धा करायला नको. सगळ्यांचं म्हणणं आहे माताजी तुमची पब्लिसिटी फार कमी आहे वगैरे वगैरे. असू दे, हळूहळू ह्यांच्या पब्लिसिट्या कमी होतील. कारण समोर येतंय सगळं साक्षात, लोकांना दिसतंय सगळं काही आणि पटतंय.
हळूहळू येतील. पण ते मार खेळून आलेले लोक त्यांना तुम्ही नंतर नीट करत बसा. आम्ही तर कंटाळलो सांगायचं म्हणजे. कारण इतका मूर्खपणा जगामध्ये आहे की कुणाला सांगितलं की त्या माणसाकडे तुम्ही जाऊ नका की तो मला मारायला लावतो. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मुख्य म्हणजे प्रत्येकाने खुलेआम लोकांना सांगायला पाहिजे बेधडक. त्याच्याबद्दल काही भीती घ्यायला नको. माझं नाव वापरा. देवळात जाऊ जिथे व्यक्ती हे सगळं ढोंग आहे. कुठेही असा गुरु दिसला की 2 जोडे त्याला मारून यायचे. त्याला सांगायचं तिथे हे ढोंगी बाबा तुम्ही निघा म्हणून 4 प्रश्न विचारायचे. आता भारतीय विद्याभवन मध्ये परत आज एक प्रोग्राम होत आहे फालतूचा. जायला पाहिजे 15-20 मंडळींनी विचारा काय चालवलं आहे तुम्ही आणि काय मिळणार आहे आणि काय लाभ होतो का. तुमची एवढी चक्र धरली आहे तुम्ही काय सांगता. सगळ्यांना पागलखान्यात पाठवाल. सगळ्यांनी असं बोलणं सुरू केल्याशिवाय ही चळवळ होणार नाही. घरी आपल्या शेजारी जे असतील त्यांना स्पष्ट सांगायचं की नाही आम्ही तुमचे जर नातलग आहोत आम्ही तुम्हाला शेणात जाऊ देणार नाही. तुमचा सत्यानाश होऊ देणार नाही. एक एक माणसाने असा निश्चय करायचा. सगळ्यांना सांगायचं. कारण तुम्हाला याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जाणकार आहात. अशाच रीतीने संज्ञा पेटतात आणि उजेड पडतो. अशाच रीतीने कार्यसिद्धी होते. पण सगळे आपल्या आम्हाला मिळाले माताजी कसं बोलायचं हे सहजोगायच्या ह्या पद्धती नाही. मी एकटी ओरडत बसून चालणार नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे. कुठेही सगळं सांगायचं की भागताय तू पैसे खातो सगळ्यांचे ही तुमच्यावर जबाबदारी आहे. सर्व सहयोगांवर जबाबदारी आहे. कोणताही नाटक अशा घाणेड्या भोंदू माणसाकडे जात असेल तर त्याच्याकडे जेवायला जायचं नाही. वाढीत टाकायचं त्याला. जेवायला गेल्यावर तुमची नाभी धरणार. मी काय करणार नाही आहे पण नाभी तुमची धरणार. जा जेवायला त्याच्याकडे. आम्ही कसं म्हणायचं म्हणतात आता आमचे नातलग ते आमचे सख्खे कोण होतो. सख्खे चुलत सासूचे सख्खे अंके ते सख्यातले 3 आले की गेला तुम्ही तिथे. तुमचे सख्खे हे आहेत बसलेले इथे. हे तुमचे भाऊ आणि हे तुमच्या बहिणी. त्यांच्या पलीकडचे लोक जर ह्याच्यात नाही आले तर तुमच्या कुणी नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. परमेश्वराच्या साम्राज्यात बसलेल्या लोकांनी अशा हलक्या लोकांच्याकडे जेवायला जायचं नाही. आपली सुद्धा एक असते. आपल्या अब्रुनी आला पाहिजे. आणि परत हे डोकं कुणाच्याही पायावर ठेवायचं नाही आणि जाऊन सांगायचं सहयोगाबद्दल बेधडक. हे सगळे सांगत बसतात. कोटाडे कुठले तुम्ही सांगू नाही शकत. इतकी तोंड असून काही बोलता येत नाही का तुम्हा लोकांना. सहयोगामध्ये मनुष्य जरा नरमकार होऊन जातो. तसं नसलं पाहिजे. वाटलं तर तलवारी घेता आली पाहिजे आणि वाटलं तर हातात कमळाची फुलं सुद्धा घेता आली पाहिजे. सहयोगाचं वैशिष्ट्य हेच आहे. जिथे पाहिजे तिथे तलवारी घेता आली पाहिजे. आणि तुम्ही माणसं त्याच्यातली आहात. कधी काही तलवारी घेऊन लढलेले पण आहात आणि कमळ घेऊन फुलं सुद्धा केलेली आहे. तेव्हा सहयोगामध्ये आलेल्या लोकांनी आपली वीरष्टी सोडायची नाही. हे चूक आहे ते चूक आहे 100 चूक आहे आणि ते करायचं नाही. स्वतःही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही. असं झाल्याशिवाय सहयोग आपल्या फळाला उतरणार नाही. किती सत्य सहयोगामध्ये आहे. अगदी क्विक रिझल्ट म्हणतात तशात तर सगळं काही असून सुद्धा आपला सहयोग हळूहळू फुटावतो. त्याला कारण तुम्ही जोराने पसरत नाही त्या गोष्टी. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी सहयोगासाठी काय काय करू शकतो कसं पसरू शकतो. माझ्या शेजारी 10 माणसं आहेत. चला बोलवा त्यांना जेवायला चहाला. सहयोगावरती भाषण सुरू. काय हरकत नाही. लोकांना कळलं पाहिजे सहयोग म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि सहयोगी म्हणजे एक विशेष तऱ्हेचा एक नागरिक आहे. एक विशेष तऱ्हेचा जीव आहे. आणि तो म्हणजे गणपती सारखा सर्वशक्तिमान आहे. गणपतीला काही सांगावं लागत नाही. काही धूम धडाका 1.5 त्याचं नावच ठेवलेलं आम्ही. त्यांना म्हणाला थांबा 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 कुठे निघालात तुम्ही. तुम्हाला त्यांच्याच पॅटर्नवर बनवलेलं आहे. अर्थात ते साधू लोक मोठे मोठे त्यांना समजत नाही की माताजी करतात तरी काय हे सुरू काय केलंय.
पण गणेश चतुर्थीच मांडली होती सगळ्यांची. गणपती सारखं व्हायला पाहिजे. त्याला कोणाची भीती नाही जगात. जे खरं आहे त्या सत्यावर तो उभा आहे आणि जे खरं आहे त्याच्यासाठी तो कुणाला डरत नाही. सगळीकडे जे जे तुमच्या ओळखीचे आहे, जे जे तुमच्या माहिती त्यांची लिस्ट काढायची. पुढच्या वेळा मी आलोय की बघितलं पाहिजे जास्त मंडळी त्याच्यात यायला पाहिजे. आता पुढच्या वेळेला शनिवारी प्रोग्राम ठेवला भारतीय विद्या भवनला. त्याच्या इतर लोकांना घेऊन या. प्रयत्न करा 2-4 दिवस आणखी इकडे तिकडे प्रयत्न करून शनिवारी संध्याकाळी भारतीय विद्या भवनला प्रोग्रामला घेऊन या. जितने लोगों को ला सकते हैं सबको कह करके शनिवार को लाओ. उसके बाद शायद ही मेरा प्रोग्राम होगा. त्याच्यानंतर कदाचित कोणताच प्रोग्राम होणार नाही. शेवटचाच प्रोग्राम आहे शनिवारी भारतीय विद्या भवनला. कुठे माटून याला सोमवारी आहे पण तो त्या लोकांचा वेगळा आहे. तिथे आले तर बरं सगळ्यांनी यायचं. पण भारतीय विद्या भवनला आपल्या सहयोगासाठी तिथे म्हणा मी दुसरंच बोली कारण अजून कुणी तिथे पार झालेली मंडळी नाहीत विशेष. शनिवारी सगळ्यांनी तिकडे यावं. आता सहयोगासाठी काय काय करायचं तिकडे नुसतं तुम्ही परमेश्वराला विचारल्याबरोबर तुम्हाला अनेक अनेक तो विचार देणार. काय करायचं पुढे जायचं तर काय आणि काय मजा येते ती बघा. नाहीतरी संसारात काय मिळवायचंय. रोज भाजी पोळी रोज खायची आणि मारायचं परत. 2 पैसे शिल्लक मुलांसाठी सोडून जायचे. ह्याच्या पलीकडे ह्या जीवनाच्या चाकोरीत तुम्हाला काही मिळालंय. पण सहजयोगाने मातीला सुद्धा सुगंध सुटेल अशी व्यक्ती तुम्ही झालेला आहात. जिथे तुमचे पाय पडतील तिथून सुगंध वाहणार आहे. एवढी शक्तिशाली तुमच्यामध्ये किमया आहे. त्याचा उपयोग करून घ्या. एक क्षण सुद्धा त्याबद्दल वाया दवडायचा नाही. कमाई पैसे हे चालूच आहे. त्याबद्दल कितीही केलं तरी काय करणार. मोठे कमवून तरी काय मोठे दिवे लावले आहेत. साधारणपणे संतोषी मनाने संसाराकडे राहिलं पाहिजे. जे मिळालं प्रभू पुष्कळ. संतोषी मनाने राहू. संतोषात राहू. संतोष खरोखर सहजयोगाचा नुसता मुकुट आहे. संतोषामध्ये राहू आणि अत्यंत पवित्र जीवन आपलं करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथम म्हणजे खोटं बोलणं, इकडून तिकडे लबाडी करणं, चोऱ्या माऱ्या, त्याशिवाय दुसऱ्यांना दुखवणं किंवा वाईटपणे बोलणं हे सगळं सोडलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष असायला पाहिजे. स्वतःच काही चुकलेलं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराची क्षमा मागितली पाहिजे. स्वतःमध्ये सौंदर्य असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी भूतासारखे मी दूर फिरायला नको. मनुष्याला स्वच्छ राहिलं पाहिजे. आणखीन आपल्या घरामध्ये सगळीकडे सौंदर्यशाली असलं पाहिजे. दुसऱ्याशी बोलताना सुद्धा एक तऱ्हेचं सौंदर्य असलं पाहिजे. वागताना किंवा काहीही कार्य करताना मनुष्यामध्ये एक तऱ्हेचं सौंदर्य असायला पाहिजे. प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि काही जास्त द्राविडी प्राणायाम करण्याची गरज नाही. आरडाओरडा करण्याची गरज नाही. मध्यम मार्गावरती राहून साक्षी स्वरूपाने सगळं नाटक बघायचं. इतकं जर साधलं तर सहज तुम्ही साधला. तुमचं जीवन एकदम बदलून जाईल आणि जी तुमची मूल्य आहेत, तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या एकदम बदलून तुमचा आराखडाच वेगळा होऊन जाईल. सगळं टेबलच बदलून जातं ते. असं झाल्याबरोबर ज्या गोष्टींचं मूल्य नाही त्या गोष्टी जरूर करून जातात. आता एक लहानशी गोष्ट म्हणजे आमची तुमच्याकडे बरणी राहिली तर ती बरणी तुम्ही आम्हाला पाठवली नाही. आता एक लहानशी गोष्ट बघा. आपल्या महाराष्ट्रातलं कॉमन आहे बायकांचं म्हणून सांगते. आता हे बघा त्यांचं कसं हो चाललं देवळात की तुम्ही बघा ती बरणी आमच्या तुमच्याकडे राहिली होती ना तर त्यांनी पाठवली नाही. अहो तुमची आम्ही पाठवली मग त्यांनी कितीला सांगायचं. म्हणजे आजच्या मूर्खपणाच्या गोष्टीमध्ये संबंध वेळ घालवण्यापेक्षा माझ्या मते अशा आयुष्याला इस्त्री केलेली बरी. थोडासा दिलदारपणा, थोडा मोठेपणा जरासा येऊ दे तब्येत. तो नसला तर सहजयोगाचा गौरव नाही. त्याची श्री त्याची ग्लोरी दिसली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर. व्हायब्रेशन्सनी तुम्ही जर पाहिलं तर फळांना सुद्धा ग्लोरी येते. मग माणसाला केवढी ग्लोरी आला पाहिजे. असा एक मनुष्य जर चमचमी जेवायला मिळालं किंवा नाही मिळालं, तुम्हाला चांगले कपडे मिळाले अथवा नाही मिळाले, संतोषात बसलेला असता तर त्याचा परिणाम इतर जनावर होणारच. आणि दुसरे लोक म्हणतील की हा एक मनुष्य मी बघतो किती संत आहे हो. पण जेव्हा अन्यायाची गोष्ट येईल तेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध
एखादी खोटी गोष्ट घेऊन कोण उभा राहिला तर त्यावेळेला तलवारी घेऊन निघालाच पाहिजे, तेव्हा भिण्याची काही गोष्ट नाही. पण नसता फालतू गोष्टींसाठी आपलं चित्त घालवायचं नाही. कारण हे चित्त परमेश्वराच्या चरणावर आम्ही वाहिलेलं आहे आणि त्याच्या चरणाच्या अमृताने आमच्यावरती वर्षाव केला, आम्ही प्लावित आहोत. तेव्हा याच्या फालतूच्या गोष्टींसाठी आम्ही आमचं चित्त दवडणार नाही. तेव्हा स्वतःच्या आत्मसन्मानात आपल्या गौरवात उभे राहा. परत आपली भेट होईल शनिवारी. त्याच्या पूजनाची व्यवस्था ही मंडळी करण्याच्या विचारात आहे, पण आता काही त्याचं झालेलं नाही. मला वाटलं आपल्याला माहिती आहे काय जागा त्या नाव जागेचं काय नाव. आणखीन काय प्रश्न असले तर विचारा आणि मग थोडा वेळ ध्यानात जाऊया आणि मग आम्हाला आता आज पायावर येण्याची सुट्टी करणे.
फोन दे मारो फोन करे फिर